नमस्कार. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहात? मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिलात. तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आणि एक छान प्रतिक्रिया आली की तुम्ही नेहमी तुमच्या मैत्रिणींचंच का नाव घेता? तर तसं काही नाही आहे. तुम्हा सगळ्या सर्व संत सज्जनांना माझा मनःपूर्वक नमस्कार. आणि आशा करते की माऊलींच्या कृपेने तुम्ही सगळेजण ठीकच असणार. तुळशी या विषयावरती अनेक जणांनी काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याच संदर्भात उत्तरं देण्याचा प्रयत्न करत त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे की कसं तुळशीचं महात्म्य आहे. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काय करा, शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला ओम शांती ओम ह्या पिक्चरमधला तो अगदी फेमस डायलॉग आहे, तो सगळ्यांना माहीत असणार की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. तर तसंच काहीसं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की एक तुलसी पत्र की किंमत तुम क्या जानो. तुळशीचं झाड आपल्या सगळ्यांच्या अंगणामध्ये असतं. सगळ्यांना हे तुळशीचं झाड काय असतं माहिती असतं. किंबहुना तुळशी माहिती नाही, तुळशीचं झाड माहिती नाही असं एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर काय झालं, ह्या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप महात्म्य त्या तुळशीचं आहे. एवढ्या तुळशीच्या महात्म्यापेक्षा मी तुम्हाला विचारते की खरंच तुम्हाला एका तुळशीपत्राची किंमत तरी माहीत आहे का? आणि जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की एका तुळशीच्या पत्राची किंमत काय असते. ते भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या 16,108 बायका हे प्रकरण सगळ्यांना माहीत आहे. आणि सगळ्यांनी ही कहाणी माहिती आहे की कशा भगवंताने 108 बायका केल्यात, कशा 16,000 स्त्रियांशी त्याने विवाह केलेला वगैरे. तर त्याच्यामध्ये ज्या अष्टनायिका आहेत, मुख्य ज्या अष्टनायिका आहेत त्या भगवंताच्या अतिशय लाडक्या आहेत. आणि त्याच्यामधली एक आहे सत्यभामा. जेव्हा सत्यभामेचं लग्न झालं तेव्हा सत्यभामेच्या वडिलांनी काय केलेलं आहे, शोमंतक नावाचा एक मणी जो आहे तो भगवान श्रीकृष्णाला दिलेला आहे. आपण म्हणतो ना कन्यादान करताना, तर तशा पद्धतीने भगवंताने तो मणी भगवान श्रीकृष्णाला सत्यभामेच्या वडिलांनी भगवान श्रीकृष्णाला दिलेला आहे. तर तो मणी काय करतोय की रोज असं सुवर्ण पाझरतंय त्यातनं. आता तिच्या माहेरकडनं आल्यामुळे भगवंत श्री सत्यभामेला म्हणतायत की सत्यभामा, हा मणी तुझ्या माहेरकडनं आलाय तर तू तुझ्याच महालामध्ये त्याला ठेव. सत्यभामा त्याप्रमाणे तो मणी आपल्या महालात ठेवते आहे. आणि रोज आता सत्यभामेला काय होते, सुवर्ण प्राप्ती होते आहे. म्हणजे आता सत्यभामा काय झालेली आहे, अतिशय श्रीमंत झालेली आहे. दिसायला सत्यभामा अतिशय सुंदर आहे. सुवर्णाच्या रूपाने ती काय झालेली आहे, ऐश्वर्य संपन्न झालेली आहे. आणि आता तिच्या मनामध्ये काय झालंय, थोडासा गर्व निर्माण झालेला आहे की मी सगळ्यांपेक्षा सुंदर आहे, माझ्याकडे सुवर्ण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, म्हणजे भगवंताची माझ्यावरती जास्त प्रीती आहे, असं तिच्या मनामध्ये काय झालंय, थोडासा गर्व निर्माण झालेला आहे. नारद महर्षी काय करतात, एक दिवस असंच फिरत असताना त्या सत्यभामेच्या महालामध्ये येत आहेत. सत्यभामा अगदी त्या नारद महर्षींचं स्वागत करते, त्यांचं नमस्कार, पूजन, अर्चन सगळं करते आहे, त्यांना आसनावरती बसवते आहे. आणि तिच्या पूजेने प्रसन्न होऊन नारद महर्षी त्या सत्यभामेला विचारत आहेत, सत्यभामा तुला आता कोणता आशीर्वाद देऊ ग? तुला भगवंताचीच प्राप्ती झालेली आहे, त्याच्यामुळे तुला इतर काही प्राप्त करण्याची म्हणजे असं अवांतर काही देण्याची गरज नाही. तुला सगळं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, तर तुला आता काय द्यायला हवं, कुठला आशीर्वाद तुला देऊ? तेव्हा सत्यभामा म्हणतात की नारद महर्षी, एक काम करा, मला असा आशीर्वाद द्या की मला जन्मोजन्मी भगवान श्रीकृष्णच पती लाभेल आणि इतर स्त्रियांपेक्षा त्याचं माझ्यावरती जास्त प्रेम असेल, असा काहीतरी आशीर्वाद द्या. हवं तर तुम्ही म्हणत असाल तर मी त्याच्यासाठी तुम्ही सांगाल ते व्रतवैकल्य करायला तयार आहे. नारद महर्षी मोठे हसतात, मनात विचार करतायत की काय म्हणावं या सत्यभामेला. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा हिची जन्ममरणाची आस सुटत नाही आहे. तिच्यातलं अज्ञान नाहीसं होत नाही की एकदा भगवंताची प्राप्ती झाली की दुसरी कुठलीही गोष्ट प्राप्त करण्याची राहत नाही. पण आता काय करावं ह्या सत्यभामेला? नारद महर्षी तिला म्हणतायत, सत्यभामा तू खरं तर खूप हुशार आहेस, विलक्षण आहे तुझी शक्ती, आणि तू मला विचारतायस की मी काही व्रतवैकल्य करू का? तर त्या व्रतवैकल्यामधलं मला काहीच माहिती नाही आहे. पण हो, एक गोष्ट माझ्या कानावरती आलेली आहे की जी गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय असते ती गोष्ट जर आपण इतरांना दान केली तर ती गोष्ट आपल्याला निरंतर प्राप्त होते, अखंड त्या गोष्टीची आपल्याला काय होते, प्राप्ती होते. म्हणजे जसं बघा, एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला आपण जर पाणी देत राहिलो, पशुपक्ष्यांना पाणी देत राहिलो, इतरांची तहान आपण जर भागवली तर भगवंत आपल्याला कधीच काय करतो, तहानलेला ठेवत नाही, तो निरंतर आपली तहान काय करतो, भागवतो. तशाच पद्धतीने इथं नारद महर्षी तिला सांगतायत की तुला जी गोष्ट अतिशय प्रिय आहे ती तू काय कर, दान कर. क्षणभर थांबून सत्यभामा विचार करते की आपली प्रिय गोष्ट कोणती आहे, आणि ती लगेच नारदांना म्हणते की नारद महर्षी, मी भगवान श्रीकृष्णाचं दान करायला तयार आहे, कारण मला श्रीकृष्ण अतिशय जीवापाड आवडत आहेत.
नारद महर्षी हसतायत मनात की काय करावं या सत्यभामेला. परत सत्यभामा म्हणते की पण हे हे भगवान श्रीकृष्णाचं दान घेणार तरी कोण, कोण त्याला घेईल, एवढं समर्थ कोण आहे की तो भगवान श्रीकृष्णाचं दान स्वीकारेल. म्हणजे एवढी मोठी कुणीतरी व्यक्ती तरी पाहिजे ना की त्या भगवान श्रीकृष्णाचं दान स्वीकारेल. एक काम करा नारद महर्षी, तुम्हीच या भगवान श्रीकृष्णाला दान घेऊन टाका. आता नारद महर्षींना ही एक चांगली संधी आलेली असते की सत्यभामेचं गर्भहरण करायचे, तिला भगवंताच्या भक्तीला लावायचं आहे. नारद महर्षी म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुझं हे श्रीकृष्णाचं दान स्वीकारतो. तशा पद्धतीने लगेच सत्यभामा काय करते, आपल्या हातावर पाणी घेते आहे आणि संकल्पपूर्वक भगवंताचं दान त्या नारद महर्षींना करून टाकते आहे. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाचं तिथं आगमन होतंय सत्यभामेच्या महालामध्ये. भगवंत बघतायत नारद महर्षींकडे. लगेच नारद महर्षी त्यांना म्हणतायत की श्रीकृष्णा, ही माझी विणा उचल, खांद्यावरती घे आणि माझ्या पाठीमागे चल. कारण तुला काय केलेलं आहे, मला दान म्हणून तू आता मिळालेला आहे. सत्यभामेनं तुझं दान केलेलं आहे. अंतर्ज्ञानी असणारा तो भगवान श्रीकृष्ण ही सगळी गोष्ट जाणून घेतो आहे आणि काहीही न बोलता गुपचूप आपलं नारदांची विणा उचलतायत आणि नारदांच्या मागे निघतायत. आता नारद महर्षी भगवंताला घेऊन रुक्मिणीच्या महालामध्ये जात आहेत. रुक्मिणी नारदांना बघते, श्रीकृष्णाला बघते, पटकन घाईघाई समोर येते, नारदांचं पूजन करते आहे, षोडशोपचार पूजन करते आहे, त्यांना आसनावरती बसवते आहे आणि आता भगवान श्रीकृष्णाचं पूजन करते आणि त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते आहे रुक्मिणी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की रुक्मिणी, मी माझ्या स्वामींच्या समोर आसनावरती बसू शकत नाही. आजपासनं नारद माझे स्वामी झालेले आहेत. सत्यभामेनं मला दान केलेलं आहे नारदांना. रुक्मिणी आईसाहेब शांत राहतात, काही बोलत नाहीत. भगवान श्रीकृष्ण आणि नारद त्या ठिकाणं निघून जात आहेत. इकडं मात्र ही जी वार्ता आहे संपूर्ण ज्या भगवंताच्या स्त्रिया आहेत राहिलेल्या त्यांना कळते. सगळ्याजणी तावातावात भांडायला येतात त्या सत्यभामेकडे आणि सत्यभामेला भांडायला लागतात की अगं, त्या भगवान श्रीकृष्णाचं दान तू एकटी कशी करू शकतेस, त्याच्यावरती आमचा पण अधिकार आहे, तो आमचाही पती आहे, मग तू एकटी त्याला कसं दान केलंस, तुला हा अधिकार कुणी दिला. आणि खूप त्यांचं भांडण त्या ठिकाणी विकोपाला जातं. शेवटी विचारांती सगळ्या ठरवतात की भांडण करण्यात काही अर्थ नाही, आता त्याला श्रीकृष्णाला सोडवून आणण्याचा विचार केला पाहिजे. आणि मग त्या सगळ्याजणी नारद महर्षींकडे जातात. त्यांना विनंती करतायत की आमच्या श्रीकृष्णाला परत करा, त्याच्याशिवाय आमचा उदरनिर्वाह चालवणं शक्य नाही, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही किंवा आमच्या जीवनाला सार्थकताच नाही भगवान श्रीकृष्णाशिवाय. आता नारद महर्षींना वाटतंय की आता ह्या सत्यभामेचा दुसरा गर्व हरण करण्याची, तिची जी श्रीमंतीची जी गर्व आहे झालेल्या तिला, ते हरण करण्याची दुसरी चांगली संधी आलेली आहे. नारद महर्षी म्हणतायत की काही हरकत नाही, मी तुम्हाला श्रीकृष्ण तुमचा परत देऊन टाकेल. तसंही मला त्याला सांभाळणं शक्य नाही, कारण मी रोज स्थलांतर करतोय. स्वर्गलोकातून पृथ्वीवर, पृथ्वीवरून पाताळात, पाताळातून स्वर्गलोकात, असं माझी भ्रमंती चालू आहे. आणि ह्या भ्रमंतीमध्ये मी ह्या श्रीकृष्णाला कुठं माझ्या पाठीमागं रोज घेऊन फिरू. त्याच्यापेक्षा काय करा, ह्या श्रीकृष्णाचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजना इतकं सुवर्ण तुम्ही मला द्या आणि हा तुमचा श्रीकृष्ण परत घेऊन टाका. असं म्हटल्यानंतर सत्यभामेला वाटतं की अरे, मी श्रीकृष्णाला दान केलंय, मीच त्याला, माझ्याकडे इतकं सोनं आहे की मी त्याला सहज सोडवून घेऊ शकते. आणि लगेच काय होतं, त्या ठिकाणी एक तराजू आणला जातो, पारडं आणलं जातं. एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवलं जातं, एका पारड्यामध्ये सत्यभामेच्या महालात जेवढं जेवढं सुवर्ण आहे तेवढं टाकलं जातं. आता इतकं सुवर्ण त्या पारड्यामध्ये घातलेलं आहे तरी श्रीकृष्णाचं पारडं जरा देखील वरती होत नाही, ते खालच्या खाली जसं आहे जमिनीला टेकलेलं तसंच राहतं. मोठी चिंता पडते सत्यभामेला की आता काय करावं. मग बाकीच्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या तिला मदत करतात, कारण त्यांचाही तो पती असतो, त्यांनाही त्याला सोडवून घ्यायचं असतं. मग त्या आपल्या आपल्या महालातलं जेवढं सुवर्ण आहे ते आणून त्या पारड्यामध्ये टाकतायत. पण तरीसुद्धा श्रीकृष्णाचं पारडं तसूभरही वरती येत नाही. आता राहिली फक्त रुक्मिणी. उद्धवजी येत आहेत, उद्धवांना देखील काळजी पडतायत की खरंच भगवान श्रीकृष्ण नारदांसोबत गेले तर आपण काय करायचं. ते रुक्मिणीच्या महालात जात आहेत, रुक्मिणीला ही सगळी हकीकत सांगता आहेत आणि आता श्रीकृष्णाचं वजन करणं चालू आहे, त्याच्या बदल्यात आपल्याला सुवर्ण नारदांना द्यायचं आहे असं सांगतायत. त्या रुक्मिणीच्या मनामध्ये थोडीशी सुद्धा चलबिचल होत नाही, तिला जराही खेद वाटत नाही ह्या गोष्टीचा की आता आपण काय करायचे. ती इतकी शांतपणे काय करते, उठते, कारण तिच्या मनामध्ये निरंतर भगवंताचं ध्यान चालू आहे, चिंतन चालू आहे, त्याचं मनन चालू आहे आणि भगवान श्रीकृष्ण आपल्यापासून दूर जातं ही कल्पनाच तिच्या अंतरंगामध्ये स्पर्श करत नाही. त्यामुळे ती शांतपणे उठते, आपल्या महालाच्या बाहेर जाते, तुळशी वृंदावनाला नमस्कार करते, श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने त्याला एक प्रदक्षिणा घालते आहे त्या तुळशीला. आपल्या हातात एक सुवर्णाचं पात्र घेते, रत्नजडीत असं ते पात्र आहे.
त्याच्यामध्ये ती काय करते, त्या तुळशीचं एक छोटंसं पान घेते आहेत वाळलेलं आणि त्याच्यामध्ये ठेवते त्या पात्रामध्ये. छान मखमली असा कपडा त्याच्यावरती झाकून घेते आणि उद्धवाला म्हणते की उद्धवजी चला. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, नारद आहेत, त्यांचं ते वजन करणं चालू आहे, त्या ठिकाणी रुक्मिणी येते. भगवंताला नमस्कार करते, नारदांचं पूजन करते रुक्मिणी आणि हळुवारपणे आपल्या पात्रामध्ये तिनं जे सुवर्ण पात्रामध्ये जे तुळशीचं पान आणलेलं आहे ते तुळशीचं पान घेते. ज्या पारड्यामध्ये आत्तापर्यंत सोन्याचा ढीग लागलेला आहे त्या ढिगावरती ती काय करते, ती छोटंसं तुळशीचं पान ठेवते. जसंच आदरपूर्वक भक्तियुक्त अंतकरणाने रुक्मिणी त्या पारड्यामध्ये ते पान ठेवते आहे तुळशीचं, त्याबरोबर ते सुवर्णाचं पात्र खाली जात आहे, पारडं खाली जात आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं पारडं वरती होत आहे. आणि भगवंताची काय होते, त्या नारद महर्षींच्यापासून सुटका होते आहे आणि सगळ्यांना आपला पती वापस मिळतो आहे. सत्यभामा थोडी खजील होते, तिचा गर्व मनातली मनात थोडा हरण होतो आहे की अरे एका सुवर्णाच्या ढिगापेक्षाही एका तुळशीपत्राची किंमत अतिशय मोठी आहे, ज्याने काय होतोय, भगवंताची प्राप्ती होते एका तुळशीच्या पानानं. वास्तवात आता हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण आता ही सगळं तुळशीचे महात्म्य मला सांगणे का तुळशीच्या पानाची किंमत सांगण्यासाठी काय झालं, हा व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे. आता शेवटाकडे आले, अगदी शेवटी 1 मिनिटापर्यंत तुम्ही बघा हा व्हिडिओ. भगवान स्वतःच काय करतायत, आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगतायत की पत्रम पुष्पम फलम तोयम योमद भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तुपहृतम अश्नामी प्रयतात म्हणा. भगवंत सांगतायत की तुम्ही सुकलेलं झाडाचं पान द्या, थोडंसं पाणी द्या, एक छोटंसं फळ द्या मला, किंवा एखादं फूल द्या, काहीही समर्पित करा, पण भक्तियुक्त अंतकरणाने समर्पित केलं तर मात्र मी काय होईल, त्या बदल्यात मी तुमचाच होईल. तुम्हाला म्हणजे इतकं भगवंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला भक्ती करायला सांगतायत. भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचं दान धर्म करण्याची, भगवंतावर त्या गोष्टी समर्पित करण्याची गरज नाही. एका वाळलेल्या पानानं आता बघितलं की नाही आपण, एका छोट्याशा तुळशीच्या पानाने भगवंत प्रसन्न होतात. त्याच्याही पुढे जाऊन भगवंत सांगतायत की तुलसी पत्र घालिता कानी तयाच्या पातकांची होय हानी, तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मज आवडी तयाची. म्हणजे काय, आपण बघा तुळशीचे म्हणजे अत्तराचे बोळे पूर्वी लोक कानामध्ये घालायचे आणि आत्ताही घालतायत. तसं आपण पूजा झाल्यानंतर एक छोटंसं तुळशीचं पान घ्यायचं आहे, ते आपल्या इथं कानाच्या तिथं अत्तराचा बोळा घालतो ना तिथं घालायचं आहे. त्याच्यामुळे काय म्हणतायत भगवंत की तुम्ही जर तुळशीचं पान तसं कानामध्ये घातलं तर तुमच्या संपूर्ण पातकांची हानी तर होतेच होते, पण तो काय होते, तुम्ही मला अतिशय प्राप्त होता. भगवंताला त्या व्यक्तीची आवड निर्माण होते, भगवंत त्या भक्ताची वाट बघत बसतो. तर असं आहे एका तुळशीच्या छोट्याशा पानाची किंमत. मग आता तुम्हाला समजलंच असेल ना की एक तुलसी पत्र की किंमत तुम क्या जानो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, पुढे शेअर करा इतरांना. आणि मी आणि माऊली या चॅनलवरती तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम दाखवलं आहे ते असंच निरंतर राहू द्या. रामकृष्ण हरी.